हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. कशा आहेत? बरे आहे ना? आणि दोन मिनिमम 3-4 सेंटेन्सेस बनवतात ना. आणि दुसरी गोष्ट असे की व्हर्ब्स तुम्ही 3-4 नवीन नवीन लिहित चला. वर्ब पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे तुम्हाला प्रत्येक टेन्स तुम्हाला लिहिता येईल, नाही का? आता आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स घेणार आहोत. व्हेरिएबल वेगवेगळ्या प्रकारचे. इझिली यू कॅन स्पीक इंग्लिश. त्याच्यात अनलेस अंटिल आहे, नायदर दॅन, नायदर नॉर, सोपे सोपे वाक्य आहेत. आणि अननोन वर्ड्स आहेत, ते अपोजिट आहेत. आणि त्या अर्थाचे शब्द सेम मिनिंग, वेगळा अर्थ काय असं. आता अफेजिया एक वाक्य घेऊया. अफेजिया बरोबर मीन्स एबिलिटी टू स्पीक. मीन्स ability to speak. Aphasia means there's ability to speak. बरोबर की नाही? मग या ठिकाणी तुम्हाला इथं इन येईल का ऑन येईल? बोला. एपिया मीन्स ऑन तर येणारच नाही ना. मग काय येईल? इन येईल. इन इथं स्पेलिंग 1 मार्कासाठी बघा. इनएबिलिटी टू स्पीक महत्वाचं वाक्य आहे. 12वीला पण येतं, 10वीला, 9वी, 8वी सतत आहे. आता पुढचं आहे तुम्हाला. द बॉय डॅश डॅश टू सी हिज फेवरेट टीव्ही शो. द बॉय to see his dash dash to see his the boy dash dash to see his favorite. बरोबर की नाही? फेवरेट म्हणजे काय? आवडता. FAVOURAT फेवरेट म्हणजे आवडता. द बॉय डॅश डॅश टू सी हिज फेवरेट टीव्ही शो. दूरदर्शनचा जो शो आहे तर तो द बॉय डॅश डॅश टू सी हिज फेवरेट टीव्ही शो. त्याच्यात फिल इन द ब्लँक दिलेत. विशेष किंवा विश्ड असं दिलंय. विशेष किंवा विश्ड इन ब्रॅकेट दिलंय. ब्रॅकेट मध्ये दिले विशेष किंवा विश्ड. तुम्हाला आता द बॉय डॅश डॅश टू सी हिज फेवरेट टीव्ही शो असा प्रश्न आहे. याच्यात ब्रॅकेट मध्ये विशेष आणि विश्ड म्हणजे इच्छा, नाही का? आता इथं तुम्हाला काळ आला. प्रेझेंट टेन्स, नंतर पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. साधा वर विचार केला. द बॉय टिंब टू सी हिज फेवरेट शो. तर याच्यात महत्वाचा वर्तमान काळ आहे, नाही का? मग इथं येईल विशेष. येईल काय? येईल विशेष. टू सी म्हणजे वर्तमान काळ आहे. हिज फेवरेट टीव्ही शो. बारीक अभ्यास झाला पाहिजे. एकदम मायक्रोस्कोपिक स्टडी शुड नेसेसरी. यू शुड हॅव टू स्टडी मायक्रोस्कोपिक स्टडी. ओके. आता पुढचं जे आहे, इफ यू अराइव ॲट द हॉस्पिटल.
फार महत्वाचं वाक्य आहे. इफ यू अराइव ॲट द हॉस्पिटल, स्पेलिंग बघा व्यवस्थित. इफ यू अराइव, ARRIVE, बरोबर. ॲट द हॉस्पिटल, HOSPITAL, बरोबर आहे. ॲट द हॉस्पिटल, HOSPITAL, बरोबर आहे. हॉस्पिटल क्विकली, इफ यू इथं इफ यू अराइव ॲट द हॉस्पिटल, राहिला होता नाही का. क्विकली, QUICKLY, बरोबर. यू मे बी ट्रीटेड, यू मे बी ट्रीटेड, you may be treated with a drug known as drug known as इथं यू ये drug. If you arrive at the hospital quickly, बरोबर. You may be treated with, you may be treated with, you may be treated with a drug, DRUG. ड्रग म्हणजे काय, औषध. ड्रगचा अर्थ वेगळा पण होतोय नाही का, पण तो ड्रग नाही. नोन ॲज काय म्हणतात त्याला, TPA, आणि कंसात दिलंय तुम्हाला रिराईट युजिंग अनलेस, रिराईट युजिंग अनलेस, बरोबर. आता इथं रिराईट युजिंग अनलेसचा उपयोग करून हे वाक्य पूर्ण लिहायचंय तुम्हाला. मग कसं लिहिता येईल बोला. इफ यू अराइव्ह ॲट द हॉस्पिटल, तुम्ही जेव्हा लवकर हॉस्पिटलला जाता नाही का, एंट्री करता. यू मे बी ट्रीटेड विथ ए ड्रग नोन ॲज TPA, आणि मग तुम्हाला त्याचा ट्रीट म्हणजे तुम्हाला उपचार केले जातात. आता रिराईट युजिंग अनलेस, मग कसं होईल, एकदम सोप्यात सोपं सांगतो. इथं जो इफ आहे, हा इफ आहे का नाही, तिथं फक्त तुम्ही अनलेस टाकायचा. इफच्या ठिकाणी काय टाकायचा, अनलेस. इफच्या ठिकाणी काय टाकायचा, अनलेस. आता अनलेस यू हा कॅपिटल येईल, अनलेस यू का कॅपिटल येईल, कारण पहिलं इफ, म्हणून अनलेस पहिलं लिहायचं इफच्या ठिकाणी. लिहिलं. सर्वात महत्वाचं येतं, 12वीला 10वीला येतं, आजचं पण फार महत्वाचं इंग्लिश आहे. अनलेस यू अराइव ॲट द हॉस्पिटल क्विकली, यू मे नॉट बी, याच्या पुढे काय करायचं, नॉट बी, आणि नंतर मग बी. मे नॉट बी काय करायचं, मे नॉट बी ट्रीटेड विथ अ ड्रग, नोन ॲज TPA. तर अशा प्रकारे अनलेस इफच्या ठिकाणी टाकायचं आणि मेच्या पुढे नॉट बी. झाला तुमचा 1 मार्क, 1 मार्क. ओके.
सोप्पात सोप्पा. आता पुढचं लिहायचं. पुढचं काय लिहायचं? टिंब टिंब गिव्स अस अ जॉय टू हेल्प अस. चौथं आहे टिंब टिंब गिव्स अस अ जॉय. टिंब टिंब गिव्स आहे बघा, अस अ जॉय म्हणजे आपल्याला आनंद मिळवून देणार. टू हेल्प अस ओव्हरकम. टू हेल्प अस ओव्हरकम. लिहिण्यासाठी हे वाक्य जसेच तसेच असतात, फक्त फिल इन द ब्लँक्स व्यवस्थित लिहायचं. गिव्स अस अ जॉय टू हेल्प अस. काय? गिव्स अस अ जॉय टू हेल्प अस ओव्हरकम. अवर. ओव्हरकम बघा, OVR COM. अवर. OER अवर. काय आहे मग तिथे? सॉरो. SORROW. सॉरो म्हणजे दुःखापासून आपल्याला काय करायचं? आनंद कोण मिळवून देतो? आनंद. गिव्स अस अ जॉय टू हेल्प अस ओव्हरकम अवर सॉरो. आपल्या दुःखातून आपल्याला आनंद देणारा तो एकच आहे. मानव का देव? गॉड का मॅन आहे? तर तो काय असेल? गॉड असेल. एकच असा भगवान. गॉड गिव्स अस. कोण गिव्स अस? गॉड. जी कॅपिटल काढायचा. गॉड. गाडी जागा आहे. गॉड गिव्स अस अ जॉय टू हेल्प अस ओव्हरकम अवर सॉरो. जास्त दुःखातून बाहेर काढणारा कोणी? फक्त देवच आहे. बरोबर. आणि DOTH चा अर्थ, DOTH चा अर्थ काय होतो? डज. DOES. अपोजिटल्या ॲबिलिटी. ॲबिलिटी. ABILITY. ॲबिलिटीचा अपोजिट टिंब टिंब ॲबिलिटीचे. ABILITY. इथं इन द्यायचं का ऑन लिहायचं? इथं इन येईल का ॲन येईल बघा. ऑन ॲबिलिटी होईल का कधी? नाही. ॲबिलिटीच्या इनॲबिलिटी हे विरुद्ध. ओके, समजलं सर्वांना? चांगला अभ्यास करा. असे 2-4 वाक्य बघा पुस्तकात आणि लिहून काढा. ओके, एन्जॉय लाईफ.